चला मस्त चायनीज डोसा बघूया. चायनीज डोस्याला पनीर घ्या, शिमला मिरची घ्या, कांदा घ्या, अजूनही काही काही ज्या चायनीजला भाज्या वापरतात त्या घ्या, सोया सॉस आणि हा शेजवान सॉस, शेजवान चटणी, थोडासा आपला टोमॅटो केचप पण घ्या. तेल घालायचं, त्याच्यावरती आता आपण कांदा घालायचा. कांदा छान जास्त फ्राय करायची गरज नाही, आपल्याला चायनीज करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे चायनीज हे जास्त कच्चंच असतं. थोडंसं माझ्याकडे गाजर पण होता, तोही कापून घेतला. तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर घ्या. चायनीज डोश्याला अगदी कोबी घेतलात तरी चालेल, काही हरकत नाही. थोडंसं हलका हलका फ्राय करायचा. मी मध्ये तुम्हाला आपला मसाला डोसा पण दाखवला होता, छान डोस्याची भाजी मस्त असा आपण मसाला डोसा पण बघितला होता. छान कांदा परतला आपला, त्याच्यावरती आपण शिमला घालूया. शिमल्याला काय जास्त वेळ लागत नाही, ते आपण चांगली परतली. थोडंसं माझ्याकडे गाजर होता, तो घातला. तुम्ही घाला व्यवस्थित असला तर. थोड्या थोड्या आपल्या भाज्या फ्राय झाल्या. थोडासा गाजर होता तो घातला. आणि आता चिली फ्लेक्स, थोडं तिखटपणा येण्यासाठी, थोडं काळी मिरीची पावडर असेल तर ती थोडीशी, आणि आपले पनीर घालूया. थोडंसं तेल घालून त्याच्यावरती पनीर परतवला. आधीही तुम्ही पनीर फ्राय करून बाजूला ठेवला तरी चालेल. आता आपल्याला कसं डोस्यात घालायचं आहे, थोडा हे झाला तरी चालेल, बारीक झाला तरी चालेल म्हणून डायरेक्ट घातलाय. आता हे आहे रेड चिली सॉस. छान परतवून घेऊया. मग सोया सॉस, आता हे शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी थोडी जास्त टाकली तरी चालेल, छान लागते. असं आपली ही चायनीज भाजी तयार आहे. थोडा टोमॅटो केचप टाका. तुम्हाला सॉसेस आवडत असतील तर थोडे थोडे एक एक चमचा जास्त घातले तरी हरकत नाही, नाहीतर इतक्यात पुरे आहे. आपली पूर्ण भाजी तयार आहे. थोडंसं मीठ घाला, कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं, तेव्हा थोडंसं घाला. अशी आपली रसरशीत मस्त चायनीज भाजी तयार आहे. ही अशी भाजी आणि डोस्यामध्ये घालून खाल्ली, वा वा काय मस्त लागतो चायनीज डोसा. आता आपण डोश्यांचं पीठ मी तुम्हाला दाखवलं होतं, लिंक देते मी. तुम्ही मसाला डोसा बघा, त्याच्यात डोश्यांचं पीठ तुम्हाला समजेल. फ्राय पॅन थोडा मेंटेन करून घ्यायचा आणि छान डोसा घालायचा. थोडा तापवायचा, पाण्याचे हपके मारायचे आणि पुन्हा एकदा पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती आपला डोसा छान
पातळ अगदी येतो. मस्त पातळ डोसा. त्याच्यावरती तुम्ही टोमॅटो केचप हवं तर लावा. भाज्यांमध्ये सगळं आपण घातले तरी पण थोडं लावलं तरी हरकत नाही. किंवा वरती छान बटर लावा. तेल बटर काही लावा, पण बटर लावलं तर छान चव येते. आणि आपली भाजी आहे तीही बटरमध्ये बनवलीत ना तरी चालेल. मस्त बटर लावायचा. खालून आपला डोसा छान खरपूस होतोय आणि वरती आपण आपली भाजी ठेवायची. अशी भाजी जेवढी पातळ डोसा आहे अगदी थोडी टाकलीत तरी भरपूर होते भाजी. खूप मस्त लागतो डोसा, करून बघा. एका साईडला शेजवान चटणी किंवा सॉस काही लावा तुम्ही. आपल्या भाजीत सगळं भरपूर घातलंय. आपला डोसा तयार आहे. खालून कडक झालाय त्यामुळे तो कावील त्याने रिंग होत नाही. आता दुसरा घालूया. पुन्हा असं आपले डोसे तयार. कशी वाटली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.